नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज 17 जानेवारी 2026 रोजी अमावस्या संध्याकाळी म्हणजे रात्री 12:04 सुरू होते आणि ती उद्या 18 तारखेला रात्री 1 वाजेपर्यंत आहे. तर ही अमावस्या नक्की कधी साजरी करायची असते? तर पंचांगानुसार उदय तिथीला आपण अमावस्या ही साजरी करत असतो. अमावस्या साजरी करणं म्हणजे काय? तर आपल्या घरात आपल्या मुलाबाळांसाठी किंवा घरच्या प्रगतीसाठी आपण काही उपाय तोडगे या अमावस्येच्या दिवशी करत असतो. कारण अमावस्या हा दिवस असा आहे की ज्या दिवशी आपल्याला ज्या काही निगेटिव्हिटीज असतील किंवा वाईट गोष्टी असतील त्यांचा भरपूर असा त्रास होत असतो. तर उद्या आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्या म्हणजे नक्की काय? तर या दिवशी मौन धारण केलं जातं. आता आपल्या इकडची लोक करत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण जे संत किंवा जे ऋषीमुनी आहेत तर ते या दिवशी मौन धारण करतात. आणि या दिवशी आपल्याला पितरांना अर्पण करायचं असतं. म्हणजे आपल्या आयुष्यातील काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळं आपल्याला कोणत्या गोष्टीत यश येत नाही. एखादा बिझनेस चालू केला असेल तर त्याच्यामध्ये यश येत नाही किंवा नोकरीमध्ये चांगली नोकरी मिळत नसेल. कुठल्याही गोष्टीत जर आपल्याला अडथळे येत असतील तर त्याचं कारण कधीकधी पितृदोषही असू शकतो. पण मौनी अमावस्येला आपल्याला पितरांची सेवा करायची असते. म्हणजे जर आपली पितृ आपल्यावरती खुश होऊन जर त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला तर आपल्या आयुष्यातील अडचणी टळून आपल्या सगळ्या गोष्टी ह्या मार्गी लागत असतात. मौनी अमावस्या ही या वर्षीची पहिल्या महिन्यातली पहिली अमावस्या आहे. काही घरात बघा की इतर वेळी सगळी लोक अगदी व्यवस्थित असतात, पण अमावस्या आणि पौर्णिमा आली की त्या घरात भांडणं, तंटा, कलह हे कायम ठरल्यासारखे होतच असतात. तर याच्यासाठीही आपल्याला काही सेवा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट की मौनी अमावस्येला दुप्पट धनलाभ व्हावा याच्यासाठीही आपल्याला काही सेवा करायच्या असतात. मौनी अमावस्येला माता लक्ष्मीची जर सेवा केली ना तर तिचा इतका आशीर्वाद आपल्याला मिळत असतो की आपण जे काम हाती घेतलंय त्या कामात आपल्याला भरपूर असं यश प्राप्त होत असतं आणि दुप्पट धनलाभ आपल्याला होत असतो. तर त्याच्यासाठीही काय करायचे आहेत सेवांना तर तेही आज आपण बघणार आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट की अमावस्या हा दिवस वाईट नसतो. कारण अमावस्येलाच आपण दिवाळीमध्येही लक्ष्मीपूजन करत असतो. आणि अमावस्येला जर आपण माता लक्ष्मीची सेवा केली ना तर लक्ष्मी आपल्याकडे इतकी प्रसन्न होत असते आणि तिचा ओघ आपल्या घराकडे असतो आणि ती आपल्या घरात सदैव वास करते आणि ती आपल्या घरात स्थिर राहत असते. म्हणून अमावस्ये दिवशी माता लक्ष्मीची सेवा करणं हे अतिशय उपयुक्त आणि प्रभावशाली ठरतं. जरी अमावस्या आज संध्याकाळी 12:04 चालू होणार असली तरीही ही अमावस्या उद्याचा पूर्ण दिवस म्हणजे पौष महिन्यातील हा शेवटचा रविवार आपण म्हणू शकतो. कारण ज्यावेळी अमावस्या संपते त्यावेळी पौष महिना हा संपत असतो. तर उद्याचा दिवस म्हणजे उदय तिथीप्रमाणे उद्या आपल्याला हे सगळे काही आहेत उपाय ना तर ते करायचे आहेत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आपल्या चॅनेलवरती कुठलीही गोष्ट फक्त व्ह्यूज यावेत म्हणून सांगितली जात नाहीत, तर त्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्र असतं किंवा परंपरा असतात. तर याच गोष्टी मी आपल्या चॅनलमधून सांगत असते. जर तुम्हाला खरंच विश्वास असेल तर या गोष्टी विश्वासानं करा, तुमच्या आयुष्याचं कल्याणच होईल. तर त्याच्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे पितरांसाठी तर्पण करणं. तर उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे जर मुहूर्तच सांगायचा झाला तर 4:46 पासून 5:36 या टायमिंगमध्ये उद्या तुम्हाला सकाळी लवकर अंघोळ करायची आहे. तर अंघोळ करताना पौर्णिमा अमावस्येला स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. तर स्नान आपल्याला जर नदीवरती जाऊन करणं शक्य नसेल किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन करणं शक्य नसेल तर घरातच जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर ते थोडंसं गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी आंघोळ करायचे. तेही तुम्हाला शक्य नसेल तर स्वामी केंद्रात जर तुम्ही जात असाल तर तिथं पंचगव्य मिळतं बघा, तर ते थोडंसं पंचगव्य आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि स्वच्छ आंघोळ करून घ्यायची. कारण या दिवशी स्नान आणि दान हे केलं जातं. आणि ब्रह्ममुहूर्तावरती केलेली ही जी अंघोळ असते ना तर त्यानं आपल्या आयुष्यातील, आपल्या शरीरातील, आपल्या मनातील नकारात्मकता, वाईट गोष्टी या सगळ्या काही साफ होत असतात आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही चांगलीच घडत असते. दुसरी गोष्ट करायची म्हणजे
आपली आंघोळ झाल्यानंतर सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर सूर्याला अर्घ्य देताना महत्त्वाची गोष्ट पाहिजे ते म्हणजे काळे तीळ. तर आपण जे पाणी घेतो ना तांब्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं काळं तीळ टाकायचं आणि त्या तिळाच्या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. कारण पौष महिन्यातील हा शेवटचा रविवार आणि या वर्षातील पहिल्या महिन्यातील पहिली मौनी अमावस्या. तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टी, काळ, नजरदोष, करणी दोष या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल की त्या 100% दूर व्हाव्यात आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळावं, घरात समृद्धी नांदावी, समाधान नांदावं, तर उद्या सकाळी लवकर अंघोळ करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं. त्याच्यानंतर घरात जे काही आपण बनवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य ही घरातील देवांना दाखवायचा. एक जो त्याचा भाग आहे तर तो भाग आपल्या पितरांसाठी पत्र्यावरती ठेवायचा किंवा घराच्या बाहेर कुठंही तुम्ही ठेवू शकता. मुंग्यांना साखर खायला घालायची. जे बाहेरचे आपल्या घरात येतात त्यांनाही काहीतरी खायला प्यायला आपल्याला द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्याला शक्य झालं तर पितरांना तर्पण अर्पण करायचं असतं. कारण ज्या वेळेला आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो किंवा गेलेली जी काही लोक आहेत तर ती बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्याकडून काही गोष्टी करायच्या राहून जातात किंवा काही गोष्टी चुकत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तशी किंवा समाधानकारक अशी कुठलीही गोष्ट घडत नसते. मग ते कोणत्याही बाबतीत असो, की ते नोकरी व्यवसाय असो किंवा शिक्षण असो, कुठलीही गोष्ट असो. तर त्यावेळी कधी कधी काय होतं की आपल्या जुन्या लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नसतात. कारण त्यांच्या कोणत्याच गोष्टी ह्या आपण केलेल्या नसतात. म्हणून जर त्या जुन्या लोकांना तुम्ही खुश केलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या पुढच्या पिढीचं चांगलं व्हावं म्हणून ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि प्रत्येक काम हे मार्गी लागत असतं. आणि त्याच्यासाठीच मौनी अमावस्येला तर्पण अर्पण केलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी दानालाही अतिशय महत्त्व आहे. तर या दिवशी दान अवश्य करा. तर दान करायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्हाला शक्य आहे तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजू व्यक्तींना गरजेच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही दान करू शकता. किंवा तुमच्या घरी जे कोणी आले तर त्यांना उपाशी पोटी अजिबात घरातून घालवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरी कोण कामवाल्या मावशी येत असतील, शेजारपाजारी कोण गरजू लोक येत असतील तर त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही देऊ शकता तर त्या अवश्य द्या. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्या घरात धनलाभ व्हावा, प्रत्येक गोष्टीत यश मिळावं आणि दुप्पट प्रगती व्हावी यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर अमावस्या हा दिवसच माता लक्ष्मीच्या सेवा करण्याचा दिवस आहे. तर या दिवशी काहीही तुम्हाला जमलेलं नाही तरी तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता, 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता आणि तुम्ही 24 वेळा किंवा 21 वेळेला कुबेर मंत्रही म्हणू शकता. कारण या दिवशी भगवान कुबेरांचीही पूजा केली जाते. तर काही ठिकाणी अशी प्रथा आहे की मौनी अमावस्येला उत्तर दिशेला भगवान कुबेरांचा फोटो पूजला जातो आणि त्यांची सेवाही केली जाते. त्यामध्ये त्यांचा 108 वेळा कुबेर मंत्र जप असेल. जर तो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलवरती टाकू शकता, तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवरती टाकलं तरी तुम्हाला मिळून जाईल. ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. मौनी अमावस्येला केल्या जाणाऱ्या सगळ्या सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप ही नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.